नमस्कार मंडळी. मे महिना संपून जून महिना आला तरी पावसाचं काही नाव नाही आणि अजूनही इकडं कडक ऊन आहे ना, की अजूनही मे महिन्यातल्या सारखी तब्येतीची काळजी घ्यावी लागते. जूनच्या कडक उन्हात विसरूनही खाऊ नका या 8 गोष्टी, नाहीतर थेट व्हाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बाहेरचा पारा 45°C पार करतो तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरातील काही रोजच्या गोष्टी अमृताऐवजी थेट विष बनू शकतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. जूनच्या या जीवाची लाही करणाऱ्या उन्हात फक्त बाहेरची उष्ण हवा तुमचे शत्रू नाही, तर तुमच्या पोटात वाढलेलं चविष्ट अन्नसुद्धा तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या ICU बेडवर पोहोचवू शकतं. उन्हाळ्यात शरीराची अंतर्गत यंत्रणा कशी काम करते? विज्ञान सांगतं की बाहेर कितीही उष्णता असली तरी आपलं शरीर आतलं तापमान 37°C टिकवून प्रयत्न करा. यासाठी शरीराला खूप घाम गाळावा लागतो. या गडबडीत आपल्या पचनतंत्राची डायजेशन संपूर्ण ऊर्जा थंड करण्यात खर्च होते. आयुर्वेदानुसारही या दिवसात आपली जठर आणि पचनशक्ती अत्यंत मंद होते. अशा नाजूक वेळी उष्ण प्रवृत्तीचे आणि मसालेदार पदार्थ खाल्ले तर पोटाची सिस्टीम पूर्णपणे क्रॅश होते. चला तर मग जाणून घेऊया अशा 8 गोष्टी ज्या साध्या जूनच्या महिन्यात खाणं म्हणजे यमराजाला थेट आमंत्रण देण्यासारखं आहे. कढी आणि आंबट शिळे दही पोटात ॲसिडिटीचा ज्वालामुखी. उन्हात आला की आपण ताक दही जास्त खातो, पण उन्हाळ्यात गरम गरम कढी खाण्याची चूक कधीच करू नका. जर दही निसर्गा कंटेंट थंड वाटत असेल तर ते जुने झाले की आंबट आणि उष्ण प्रवृत्तीचे बनते. जेव्हा ते दही बेसन आणि आमल्यासोबत तापमानासह गॅसवर उकळले जाते तेव्हा ते पूर्णपणे थर्मोस्ट्रक्चर बनते. नुकसान: भयंकर ॲसिडिटी, छातीत जळजळ, पित्त वाढणे आणि अंगावर उष्णतेचे रॅशेस किंवा पिंपल्स येणे. उपाय: उन्हाळ्यातील कढीला तात्पुरता निरोप द्या. ताजे गोड दही खा किंवा त्यात जिरेपूड, पुदिना आणि काळे मीठ मिसळून पातळ ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. लक्षात ठेवा, ताक अमृत आहे, कढी आफत आहे. चहा आणि कॉफीचा अतिवापर शरीराला बनवतो वाळवट. उन्हाळा कितीही असो, चहाप्रेमीचा गरमागरम चहा हवाच असतो, पण दुपारी चहा कॉफी पिणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असते, जेव्हा मूत्रवर्धक आहे, म्हणजे जेव्हा शरीरातील पाणी खेचून लघवी वाटे बाहेर काढते. नुकसान: शरीरात भयंकर डिहायड्रेशन करण्याची कमतरता होते. चक्कर येणे, सोडियम पोटॅशियम कमी होऊन रक्तदाब BP लो होतो आणि पोटात अल्सरचा धोका वाढतो. उपाय: चहा कॉफीचे प्रमाण अत्यंत मर्यादित करा. त्याऐवजी माठातील थंड पाणी, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत किंवा सत्तूचे सरबत घ्या. समोसे, कचोरी आणि स्ट्रीट फूड बॅक्टेरियांचा सुळसुळाट. उन्हाळ्यात जीवाणू, बॅक्टेरिया आणि बुरशी, फंगस हिवाळ्यापेक्षा 10 पट वेगाने वाढतात. त्यावर उघड्यावर ठेवलेल्या समोश्यांमधील बटाट्याचा मसाला उष्णतेमुळे अवघ्या काही तासात सडतो. तसेच दुकानदार तेच तेल वारंवार उकळतात, त्यामुळे त्यात फ्री रेडिकल्स आणि ट्रान्स फॅट्स वाढतात, जे आपले लिव्हर पचवू शकत नाही. नुकसान: फूड पॉयझनिंग, गॅस्ट्रो, उलट्या, जुलाब, टायफॉइड आणि कावीळ. डोक्याचा धोका होण्यास प्रचंड वाढतो. उपाय: बाहेरचे तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा. संध्याकाळी भूक लागल्यास घरी बनवलेले हलके पदार्थ, सुकामेवा, भाजलेले चणे किंवा ताजी फळे खा. आंब्याचे अतिसेवन फळांचा राजा पण तासीर गरम. आंबा हा फळांचा राजा असला आणि सगळ्यांचा आवडता असला तरीही त्याची तासी प्रवृत्ती खूप उष्ण असते. मे-जूनच्या महिन्यात मर्यादेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने शरीरात अंतर्गत उष्णता वाढते. नुकसान: चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे, उष्णतेच्या फोड्या, बॉयल्स आणि अंगावर घामोळ्यांचा त्रास वाढणे. उपाय: दिवसातून फक्त एकच आंबा खा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबा खाण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास तो पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे त्याची उष्णता कमी होते. नॉनव्हेज आणि अंडी पचनावर पडतो दुप्पट ताण. चिकन, मटण, मासे आणि अंड्याच्या पिवळ्या भागात खूप जड प्रोटीन आणि फॅट्स असतात. उन्हाळ्यात मंद झालेल्या पचनशक्तीला हे पचवण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट ऊर्जा लावावी लागते. त्यामुळे शरीरात अंतर्गत ऊर्जा थर्मोनिक इफेक्ट्स निर्माण होतो. नुकसान: अस्वस्थता जाणवणे, पोट फुगणे, अपचन, छातीत जळजळ आणि दुर्गंधी वायूयुक्त गॅस तयार होणे. उपाय: जूनच्या या उन्हात मांसाहार अत्यंत मर्यादित करा.
रात्रीच्या वेळी नॉनव्हेज खाणे पूर्णपणे टाळा आणि हलका पालेभाज्यांचा आहार घ्या. आले, लसूण आणि गरम मसाले रक्ताचे तापमान वाढवणारे. आलं, लसूण, लवंग, मिरी, दालचिनी यासारख्या गरम मसाल्यांची तासीर अत्यंत उष्ण असते. हिवाळ्यात हे शरीरासाठी चांगले असते, तरी उन्हाळ्यात त्याचा अतिवापर थेट रक्तातील उष्णता वाढवतो. नुकसान: पोटाला आणि आतड्यांमध्ये अल्सर होऊ शकतात. शरीरातील अतिउष्णतेमुळे नक्सीड म्हणजेच नाकातून रक्ताची धार लागण्याचा त्रास होऊ शकतो. उपाय: जेवणात गरम मसाल्याचा वापर अगदी नाममात्र करा. त्याऐवजी जिरे, बडीशेप, धने, कोथिंबीर यासारख्या शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टींचा आहार वाढवा. सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रीजचे अति थंड पाणी पोटाला थर्मल शॉक: उन्हाळ्यातून थकून भागून आल्यानंतर फ्रीजमधलं कडकड अन्न, थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे ही आपली करणारी सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे पोटाला थर्मल शॉक बसतो, म्हणजेच बाहेरील अतिउष्ण तापमान आणि आतील अतिथंड तापमान यात थरार होतो. तसेच कोल्ड्रिंक्समधील अतिसाखर शरीरातील पाणी शोषून घेणे. नुकसान: पचनक्रिया पूर्णपणे ठप्प होते, घसा खराब होऊन इन्फेक्शन होते आणि डिहायड्रेशन कमी होण्याऐवजी उलट वाढते. उपाय: उन्हाळ्यातून आल्यावर आधी 10 मिनिटे पंख्याखाली बसा. शरीराचे तापमान नॉर्मल होऊ द्या आणि त्यानंतर माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी प्या. शिळे आणि गुडघे उघडे अन्न थेट हॉस्पिटलचा रस्ता: उन्हाळ्यात दमट आणि उष्ण हवामानामुळे अन्न खूप लवकर खराब होते. सकाळी बनवलेले अन्न दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत खाणे किंवा उघडे ठेवलेले अन्न खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नुकसान: यात सल्मोनेल्ला आणि ई. कोलाई सारखे बॅक्टेरिया वेगाने वाढल्यामुळे आतड्यांचे गंभीर इन्फेक्शन होते. त्यामुळे उलट्या, जुलाब होऊन थेट हॉस्पिटलमध्ये गाठावे. उपाय: उन्हाळ्यात नेहमी ताजं अन्न बनवून खा. उरलेलं अन्न थंड झाल्यावर लगेच फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी ते व्यवस्थित गरम करून घ्या. थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, निसर्गाच्या नियमाप्रमाणे ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. या जूनच्या उन्हाळ्यात महिन्यात वरील 8 गोष्टींपासून लांब राहा. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण आणि माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.